उपदेश केलेला आहे त्यांचा म्हणजे कुणाचाही नाही तर ज्यांचं प्रेम विठ्ठलावर आहे आशांचा समागम मला घडो आणि त्यांचा समागम घडल्यानंतर माझ्या जीवनामध्ये लाभ सिस्टम आहे तर असंच तुमचं प्रेम राहू द्या तर खरंच पोरांनो असंच प्रेम राहू द्या तुमचा लाईक करा सबस्क्राइब करा तर नमस्कार मित्रांनो कशा आहात मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहेत आपल्या नवीन व्लॉग मध्ये। तर मित्रांनो आजचा व्लॉग खूप भारी होणार आहे। आज आपण जाणार आहोत त्या फणशीपाडा गावामध्ये आपले मित्र सत्तू आणि महेश दादांनी आपल्याला इन्व्हाइट केलेला आहे। तर त्यांच्या आज मंदिराचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर त्यांचा वर्धापन सोहळा आहे। तर हा 7वा वर्धापन सोहळा आहे त्यांचा। तर त्यासाठीच त्यांनी पूजेला बोलवलेला। आता चालू आहे आम्ही पाया पडायला आणि मग पाया पडून नंतर प्रसाद जेवणाचा भोग घेऊ आपण। तर चला आपण जाऊया आपण तिथे। आणि खरंच त्यांनी आता हा पॅम्पलेट चेक केला मी तर त्यामध्ये भरपूर गुरुवर्य असे येणार आहेत। कृष्णा बाबा भावरती आहेत परत आपले विश्वनाथ महाराज हे पण येणार आहेत आणि पुरुषोत्तम महाराज हे पण असे खूप म्हणजे खूप जण येणार आहेत तिथे। तर आता आपण जाऊया। तर व्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा। चला आपण जाऊया तिकडे। तर मित्रांनो आता आपण रेडी झालेलो आहे। दीपक पण तिकडे वाट बघतोय माझी। मी पण पटापट आता शूज वगैरे घालून रेडी होतो आणि निघतो। आपला दीपक मित्र इथं वाट बघताय आपली। डोलीन परेशान झाले तो। किती वेळ वाट बघत राहिला? राहू दे घे समजून आता। तर मित्रांनो आता आम्ही निघलोय सत्तूकडे राहायला। दीपक आहे सोबत आपल्या आणि थोड्या वेळात आम्ही जाऊ। अजून कोण येतोय रे? पाण्याचा फोन आलेला मला आता। काय बोलतोय? पमे आहे मित्र आपला। याचा पण चॅनलचं नाव आहे काय रे पमे? काय प्रमोद पाटील। नक्कीच आदू आहे आपला काम करतोय भाई जाम। जाऊया आपण आता थोड्या वेळा। तर गाईज पहिला आपण आलेलो आहे जिम मध्ये आपल्या। तर बघूया जिम मध्ये आल्यानंतर कोण कोण पोरं येतात। अजून उत्सुक किती जणांचं आहे ते कारण सत्तू भाईने आपल्या सगळ्याला इन्व्हाइट केलेलं आहे। ते जिम मध्ये आल्या आल्या आपली भाई जवळची जाम पोरं इथे यो आहे क्रिकेट लवर आपला। चल जाऊ लवकर। कुठे जायचं? अरे सत्तूंच्या इथं पूजा आहे माहिती आहे ना मामा। कमी जिम कर आता बस झाला वय झाला 2-3 पोरा निघली। मित्रांनो हे जसं काय आता इथं पोर बघायला जाणार आहे। इथं जिम बिम करून पण परत फुगून बायचं बिचं फुगून चालला तिकडे। आणि
मित्रांनो काही जण जर लग्नासाठी उत्सुक असतील तर आपल्या शत्रू भाईला नक्की कॉन्टॅक्ट करा, कारण हा आपला नवीन उमेदवार आहे. काकोलचा आहे. आपली फॅन लोक आलेली आहे तिथे. ही मित्रांनो ही आपली पंचेवाड्यातली फॅन लोक आहेत. ब्लॉग मध्ये टाकू ना तुम्हाला. सबस्क्राईब करायला चॅनलला केला का मग नक्की आपण टाकू आता व्लॉग मध्ये. तर चला आम्ही आता लवकर रेडी होतो. आधी मॅच बंद कर. मित्रांनो हे बघा क्रिकेट लवर आहे ते यांनी मॅच लावले. कोणची कोणची हा का कोण जिंकल मग हा का. मित्रांनो सोय बी केले का नाही हा आपल्या इथं सतूनच्या इथं. आमच्या मामाला जाम जेवायला लागता का. मामा सांग जरा सोय झाली पाहिजे हा. डायलॉग मार मामा जरा एक दोन. मित्रांनो ही आपली फणशीपाड्या गावातली जिथे आपण रोज जिम मध्ये येतो त्या गावातली मित्रमंडळ फॅन फॉलोइंग आहेत. म्हणजे चिमुकली सगळी रोज जेव्हा मी जातो इथे जिम मध्ये तर रोज मला सपोर्टिव्ह मध्ये बोलतात दादा तुझा चॅनल ब्लॉग बघितला, ब्लॉग खूप भारी असतात. तर हे आपल्या सपोर्टिव्ह सिस्टीम आहेत. तर असंच तुमचं प्रेम राहू द्या. तर खरंच पोरांनो असंच प्रेम राहू द्या तुमचा. आणि तुमचा पण असाच सपोर्ट राहू द्या चॅनलला आपल्या. चला मग आता जाऊया. चला आपण मित्रांनो आता आलेलो आहे आपण तुझ्या इथं मेन एंट्रन्सला त्यांच्या. तर आपण दर्शन घेऊया आता पहिला विठ्ठल रुक्मिणी देवाचा. पोरं काय सोडणार नाही आपल्याला आता. चल दीपक पाहू शकता खूप सुंदर इथे त्यांचं हलपट कीर्तन आणि गावातले वारकरी मंडळी. खूप सारे आपल्याला फॅन्स भेटलेले आहेत. तर असंच प्रेम सगळ्यांचं राहू दे आपल्यावरती. आणि चला मग आता जाऊया आपण. दर्शन वगैरे घेतलं आम्ही आता विठ्ठल रुक्मिणीचं. तर आता जातो जे कार्यक्रम आहे तिथे. तर चला काहीच मित्रांनो चला जाऊया आता आपण. मित्रांनो आपला हा सत्तू खूप घाई गडबडीत आहे कारण पाहुणे मंडळी येतात त्यांची सोय करावी लागते त्यांना. आणि आदू आपला डीजेचा वगैरे बघतोय जरा. नवनाथदा जाम असते मला. बाबा आता कोणाचा कीर्तन आहे आता. नाशिकचे आहेत का. कोणते महाराज आहेत. महाराजांचं नाव नाही माहिती बदली झाले. ओके चालेल. आता मित्रांनो आता नाशिकचे महाराज येणार आहे तिथे कीर्तन करायला. तर पोरं तर ऐकतच नाही इथे. ए उचला एक ताल मग. ए ठेवा हे आता उचला झाली लगेच. वैताग आणले ही बघ किती चेहरा झाले एवढे. ए नाचा ए नाचा नाचा. बाबा नमस्कार बाबा बरं आहेत ना. तर मित्रांनो आता आपला गावातला पण्या आणि प्रेम आलेला आहे इथे. खूप वाट बघून त्यांना बोललेलो आज जिमला जाऊ नका पण त्याने जिम मिस नाही केली. होऊ शकतं जिम प्रति किती प्रेम आहे त्यांना. तर आता
आम्ही वाट बघतोय महाराज कधी येतात आणि कीर्तन कधी सुरू होतो. कारण आमच्या संस्कृतीमध्ये कीर्तन हरिपाठ या अशा जे जेव्हा पूजा वगैरे होतात तर तेव्हा आम्ही करतोच. तर आता येतील थोडं. नो मामा 2 मिनिटांत सजून पण आला, बघू शकता तुम्ही. फुल रे, आता जिम केली ना लगेच सजून बी नाही आला. मामा खतरनाक दिसतंय. नमस्कार दादा. हे आपले गणेश दादा आहेत मित्रांनो. खूप चांगली. आता कुठले महाराज येणार आहेत? पुणे किशोर महाराज खरं आलेले आहेत. हा हॅलो केले महाराज, मी बोलतोय. किशोर महाराज येणार आहेत, त्यांची वाट बघतो. तुम्हाला मी मगाशी सांगितलं आता महाराज येणार आहेत. त्यांचं नाव आहे किशोर महाराज आहेत. तर मित्रांनो आमच्या गावातले नातादा पण आलेले आहेत. ते कुठल्या पण गावातला कीर्तन किंवा हरिपाठ असला ना त्यांची हजेरी असते. त्यांनी सोय केलेली आहे पाण्याची. खरंच पाणी म्हणजे पुण्य किती प्राप्त होतात पाण्याने. पहिला पुण्य करतो. लय डेंजर आहे ही नुसती पार्टी. ए माराल तुला तो बारका, ए माराल बारका. करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. सुंदर पण ऐकत नाही. तर मित्रांनो आता थोड्याच वेळात चालू होणार आहे कीर्तन. तर सगळी मंडळी आलेली आपले सगळे गुरुवारी आहेत. यांचे सावलाबाम भाऊ म्हातारे. समोर मंदिर आहे. या इथं हैराण आणले. खूप चांगली व्यवस्था केली आणि खूप चांगलं आयोजन केलेलं आहे.
आलेला इथे आम्ही डोंगरावर जातो याच कारणाकरता की तिथे वाघाले आपले लास्ट घाला तू महाराज मित्रांनो महाराज आलेले मित्रांनो हे महाराज परमार्थ कोटी दृढवे परमार्थ कोटी
अंतःकरणामध्ये संकल्प करणारा अभंग सेविकरिता निवडलेला आहे. विठाला अभंगामध्ये संत श्रेष्ठ निरोधबाराय म्हणतात, त्यांचा समागम मला घडो. त्यांचा म्हणजे कुणाचा, याकरता संतांचा अंतर्लक्षण निर्देश केलेला आहे. त्यांचा म्हणजे कुणाचाही नाही, तर ज्यांचं प्रेम विठ्ठलावर आहे, आशांचा समागम मला घडो. आणि त्यांचा समागम घडल्यानंतर माझ्या जीवनामध्ये लाभ. पहिला लाभ सांगितला सत्संगतीचा. पहिला लाभ परमार्थ पोटी दृढावे, पोटामध्ये परमार्थ दृढ होतो. दुसरा लाभ सांगितला अनुताप तृप्तीनं वाढतो. तिसरा लाभ सांगितला वैराग्य चढवडीनं वाढतं. चौथा लाभ सांगितला अंतःकरणातला प्रेम भाव वाढतो. आणि सर्वात शेवटच्या लाभाचं चिंतन करत असताना संचले स्वानुभव निजांगे, मी देव नसून मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, असा स्वानुभवाचा संचार आपल्या अंतःकरणामध्ये होतो. हा सर्व सत्संगाचा लाभ प्रस्तुत अभंगात सांगून सत्संग लाभावा याकरता प्रार्थना विनंती तथा अंतःकरणामध्ये दृढ संकल्प निरोधबाराय प्रस्तुत अभंगात करतात. तथा प्रभु राम रायाच्या कृपेने मुक्त केलेले त्रिवेणी भगवान रामोबाराय जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सोडण्याशी सद्गुरु तो सावंत परिवाराच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण तो पूर्णही केला. आणि 7 वर्षापासून या ठिकाणी त्या खूप रामजामा झाले होते. इथं दशरथच आलेले नव्हते. आपण ते विढाला विढाला 7 वर्षापासून अत्यंत सुंदर 1.5 दिवसीय वर्धापन सोहळा संपन्न होत आहे. हा सोहळा संपन्न करण्या पाठीमागे समस्त ग्रामस्थ फणशीपाडा यांचा सगळ्यांचाच सहयोग आहे. पण प्रामुख्यानं कुणीतरी पुढे नियोजन करण्याकरता व्यवस्थापन करण्याकरता असावं लागतं. म्हणून सावंत परिवारातील आमचे परम आदरणीय संतोष बाळाराम सावंत, आदरणीय गणेश बाळाराम सावंत, आमचे सन्मित्र हरिभक्तपरायण महेश बाळाराम सावंत आणि या तिघांचे सर्वात कनिष्ठ बंधू सतीश बाळाराम सावंत या 4 भावांच्या माध्यमातून अतिशय सुंदर उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. आपल्याला सगळ्यांना माहित आहे, पत्रिकेतील कीर्तनकार ज्यांचा फोटो पत्रिकेत आहे तो मी नव्हे, पण माझं नियोजन, या कीर्तनाचं नियोजन, या कीर्तनाची नियुक्ती सावंत परिवाराने जरी केलेली नसली तरी आजच्या कीर्तनाची नियुक्ती ही नियतीच्या द्वारे झालेली आहे. म्हणून माझं इथे येणं झालेलं आहे. अचानक दुपारी 2 वाजता मला वैभव दादाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला कीर्तनाला यावं लागेल. म्हटलं ठीक आहे, जिथं कमी तिथं आम्ही, आहे का नाही. आणि मग येणं झालं. महेश रावांची भेट झाली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला साथ देण्याकरता, कीर्तनाच्या साथी करता जी मंडळी उपस्थित आहे ती महाराष्ट्रातील अतिशय थोर मंडळी आहे. हिमालया इतकी उंची संगीत क्षेत्रामध्ये असणारी मंडळी आपल्याला लाभली. आपलं भाग्य लक्षात. त्यामध्ये प्रामुख्याने हरिभक्तपरायण वारकरी संप्रदायात बोटावर मोजण्या इतके जे 10 गायक असतील पहिले, त्यातले अग्रणी गायक आदरणीय हरिभक्तपरायण. तसं संपूर्ण महाराष्ट्राचं भूषण म्हणायला हरकत नाही. 93 रनिंग आहे. बापरे, क्या बात आहे. 1 नंबर माणूस आहे तुम्ही. 1 नंबर आहे का नाही. शेवटी ज्यांच्या संख्येत 12 येतो ना, ज्या संख्येमध्ये, ती लोक हुशारच असतात. कुठलंही घ्या तुम्ही, पुणे जिल्ह्यातलं 12 घ्या किंवा 93 म्हणजे 9 + 3 किती झाले मला काय माहित नाही. आणि म्हणून आदरणीय आमच्या बाबांच्या चरणी नम्र भावानं नतमस्तक होतो. आमच्या सिन्नर तालुक्याचं वैभव आणि संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावा असं कार्य त्यांनी केलेलं आहे. वय अतिशय कमी आहे आमच्या विकास दादांचं, परंतु कमी वयामध्ये अतिशय संघर्षातून
मृदुंगाचं शिक्षण त्यांनी घेतलं, त्या सगळ्या गोष्टींचा मी साक्षी भोगताय. त्यांना निसर्ग नव्हता वागवण्यासाठी. निसर्ग ज्यांना असतो ना त्यांच्यासाठी सोपं असतं, ज्यांना निसर्ग आहे ते प्रॅक्टिस करत नाही. ते जर निसर्ग आणि रियाज या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्या तर ते खूप मोठे होतील, परंतु ते करत नाही. आणि आमच्या विकास दादांना निसर्ग नसून तयारीनं 8 तास इंद्रायणीच्या घाटावर त्यांनी प्रॅक्टिस केलेली लक्षात. आणि त्याचा हा परिपाक आहे. विनाकारण माना डोलवत नाही ना माणसं. आणि मला माहित आहे मला थोडंफार वाजवता येतो कपात तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं. त्यामुळे साऊंडनं सुद्धा दाद दिली. विजय बोलतो त्याला चर तर आपल्या बाजूने असतच, प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या बाजूने चरसृष्टी असतेच, परंतु आचर सृष्टी सुद्धा दाद देते. लोकांना म्हणते तुम्ही काय टाळ्या वाजवत नाही म्हणून मी आवाज करते, असं साऊंडने सुद्धा दाद दिली. आमचे विकास दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि माझ्या समोर बसलेले हे सर्व श्रोतृवृंद जे आहेत हे अत्यंत तयारीचे लोक आहेत. लक्षात ठेवा, अंबरनाथ परिसरात कीर्तन करायचं असेल तर कीर्तनकारानं अतिशय संत वाङ्मयाला धरूनच कीर्तन केलं पाहिजे. संत वाङ्मयाला सोडून कीर्तन करू नये, नाहीतर हे लोक त्याला कायमचं सोडून देत असतात. म्हणून अतिशय चांगली मंडळी माझ्या समोर श्रोतृवृंद बसले आहेत. आदरणीय बाबा पाठीमागे बसलेले बाबांचं नाव मला आठवत नाही, कापसे बाबा, परंतु कापसे बाबा अतिशय चाणाक्ष आणि अतिशय चांगले श्रोते आहेत. माझ्या समोर उपस्थित असणारे सर्वच परिचित अपरिचित अतिपरिचित श्रोतृ मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करूया. विठाला आणि माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे आणि अनेक युवकांचं, विशेषतः हिंदुत्ववादी युवकांचं प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान म्हणजे पूज्यश्री बाबा आहेत. आणि बाबा प्रयागराजहून इथं आलेले आहेत. बाबांच्या येण्यानं आपल्या या कीर्तनामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती तीनही नद्या उपस्थित झालेल्या आहेत. लक्षात, गंगा ज्ञानाचं प्रतिनिधित्व करते, यमुना कर्माचं प्रतिनिधित्व करते आणि सरस्वती जी आहे ती काय राहिलं भक्तीचं प्रतिनिधित्व करते. म्हणून ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिघांचा त्रिवेणी संगम, गंगेत त्रिवेणी संगम
मित्रांनो महाप्रसादाची वेळ झालेली आहे. आता सगळे लोक महाप्रसाद घेतील. तर मित्रांनो आता भारतीय पंगतनुसार महाप्रसादाचा आपली मंडळी सगळे आस्वाद घेणार आहेत. हे आपण सर्वांनी बाला अशी मोठ्या प्रमाणे उपस्थिती दर्शवावी. आणि काळाचा प्रसाद काय? राम राम हरे 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 कृष्ण. हे बोला कृष्ण हरे हरे बोल. राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हे बोल. हे कृष्ण हरे हरे. मित्रांनो सगळा कार्यक्रम उरकल्यानंतर आपला नयन भाऊ आणि यो आलेला आहे. तर मित्रांनो खूप चांगलं महेश भाऊ आणि सतीश भाऊंनी व्यवस्थापन केलेली. त्यांच्या आज 7वा वर्धापन दिन होता विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचा. तर फायनली आता सगळा कीर्तन वगैरे महाराजांचा पण खूप चांगला कीर्तन झाला. अतिशय मनमोहित करणारा कीर्तन होता. खूप आवडला. आताच महाप्रसादसुद्धा घेतला आम्ही सगळ्यांनी. तर फायनली आता मित्रांनो इथे लॉग एंड करतो. लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या चॅनलवरती लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो बाय बाय, टेक केअर.